मित्रांनो, कालच आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि पुढच्या 10 दिवसांची गोष्ट काही औरच असणार आहे. सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण असेल. अर्थात आपण या सगळ्या गोष्टी एन्जॉय करणारच आहोत, पण मग गणेशोत्सव नुसता एन्जॉय करायचं की त्याच्यातून काही शिकायचं पण? म्हणजे बघा ना, गणेशोत्सवाची आपण किती महिन्यांपासून तयारी करतो. 2-3 महिन्यांच्या आधी ऍडव्हान्स मध्ये गणपतीची मूर्ती बुक करणं, सगळ्या डेकोरेशनच्या सामानाची जमव करणं आणि फायनली ते डेकोरेशन करून घेणं. या 10-11 दिवसांमध्ये घरातला खर्च वाढणार असतो, त्याचं बजेट मॅनेज करणं, इव्हन प्रसादाची मॅनेजमेंट कुठल्या दिवशी काय असणार आहे, आपल्या घरी पाहुणे येतील, मित्रमंडळी येतील. नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींचा थोडाफार आर्थिक ताण आपल्यावरती येणारच असतो. पण ती गोष्ट आपण करू शकतो कारण त्याच्यासाठी आपण ऍडव्हान्स मध्ये प्लॅन केलेलं असतं. हीच गोष्ट मग आपण दर महिन्याला आपल्या सॅलरी सोबत वगैरे का नाही करत? मला असं वाटतं पूर्ण गणेशोत्सवाचा जर इसेन्स तुम्ही काढला ना, इव्हन मंडळाचं पण काढा किंवा तुमच्या घरातलं पण काढा, तो असंच येईल की आधी प्लॅनिंग करा पूर्ण आणि मग एक्झिक्यूट करा, सो दॅट की काही मिसमॅनेज होणार नाही. हीच गोष्ट जर का आपण आपल्या आयुष्यासोबत करायला लागलो, दर महिन्याच्या सॅलरी सोबत करायला लागलो ना, तर आय गेस आपल्या आयुष्यातली पण बरीचशी विघ्न दूर होऊ शकतील. सो बघा, या गणपतीपासून नवीन काही संकल्प करता येतोय का आणि तुमच्या पैशांचं बजेटिंग वगैरे करता येते का? मला कमेंट करून सांगा तुम्ही करणार आहात का. यापुढे गणपती असेपर्यंत आपले सगळे व्हिडिओज याच विषयावरती येतील की गणेशोत्सव आणि गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये जास्त आनंद कसा घेऊन येऊ शकेल, स्टॅबिलिटी कशी घेऊन येऊ शकेल. अशा व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडणार असतील तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.